मेलॉर्ड रघु देसाई आजकाल आमच्या ह्या कोर्टामध्ये हे नाव खूप गाजतंय. मेलॉर्ड, माझे मुवक्किल प्रभाकर साहेब यांनी आता सांगितलेलं आहे, आताच ते बोललेले आहेत की रघु देसाई हा गुन्हेगार नाहीये, त्याने अपराध केलेला नाहीये. परंतु मेलॉर्ड, मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, माझ्याकडे जे पुरावे आहेत, जे कागदपत्र आहेत, ते पुरेसे आहेत मेलॉर्ड की ह्या रघु देसाईला फाशीपर्यंत नेण्यासाठी. असे अनेक माझ्याकडे विटनेसेस आहेत, असे अनेक लोक आहेत की जे आजही म्हणतायत की त्यानेच अपराध केलेला आहे. बघा, चेहरा बघा त्याचा, किती साधारण वाटतोय तो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या मेलॉर्ड, त्यांनी जे अपराध केलेले आहेत, हा एकच अपराध नाहीये मेलॉर्ड. अनेक अपराधातून तो केलेला आहे, अनेक अपराध त्याने केलेले आहेत, अनेक दरोडे त्याने घातलेले आहेत. परंतु आज तरी प्रभाकर साहेब त्याला म्हणतायत की नाही, त्यांनी काहीच गुन्हा केलेला नाही, त्यांनी अपराध केलेला नाहीये, त्यांनी खून केलेला नाहीये. मेलॉर्ड, माझ्याकडे जे पुरावे आहेत, जो चाकू आहे त्याच्यावरती याच्या बोटांचे निशाण आहेत मेलॉर्ड. मी तुमच्यासमोर ते थोड्या वेळाने सादर करेल. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, ते सादर केल्यानंतर जर मेलॉर्ड याला जर कठोर शिक्षा होणार नाही, तर ती आपली एक बदनसीबी असू शकते. म्हणून मेलॉर्ड, मी विनंती करेल की मी जे पुरावे तुम्हाला सादर करणार आहे, ज्या गोष्टी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, त्या निदर्शनास आणून या गुन्हेगाराला, या रघु देसाईला तुम्ही कठोर अशी शिक्षा सुनवावी, अशी मी अदालतला विनंती करत आहे. धन्यवाद मेलॉर्ड.